नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग आणि तुम्हाला आज सांगणार आहे माझी कथा चरणहीन पुढचा भाग. अं, मागच्या भागात आपण बघितलं होतं, अभिमन्यू दिद्दाकडे गेला होता, त्याला एक एक खातं सांभाळायचं होतं. दिद्दानी त्याला समजावलं, असं तुम्ही एकदम खातं घेतलं तर तुम्हाला कधी त्यातलं काहीच कळणार नाही, हळूहळू शिकत राहा. पुढे काय झालं ऐकूया आजच्या भागात. कुठलंही खातं अभिमन्यूनं ताब्यात न घेता परत येणं वसुंधरेला पटलं नव्हतं. पण आता काहीही करून दिद्दाला सत्तेपासून दूर करायचा तिनंही चंग बांधला. तिनं परत एकदा फाल्गुनची सल्लामसलत करायचं ठरवलं. वसुंधरा स्वतः प्रधान फाल्गुनच्या घरी त्याला भेटायला गेली. तिला आलेलं पाहून फाल्गुनला आश्चर्यच वाटलं. प्रणाम राणी साहेब, फाल्गुन म्हणाला. हे हो काय आजोबा? राणी साहेब, आता तुम्ही राज्याच्या राणी आहात, मी तुमचा चाकर आहे, तुम्ही स्वतः नाही यायचं. काही काम असेल तर मला बोलवायचं. आजोबा, मी तुम्हाला तुमची नात म्हणून भेटायला आली आहे. क्षमा करा राणीसाहेब, पण यापुढे लक्षात ठेवा, तुम्ही शाही रथातून प्रधानाच्या निवासस्थानी येता तेव्हा तुम्ही राज्याच्या राणी असता. तुम्ही कर्दमच्या घरी म्हणजे तुमच्या माहेरी मला भेटलात तर तुम्ही माझी नात म्हणून भेटत असता. ते असू दे, हवं तर रथातून माघारी जाते आणि पायी येते. नाही राणीसाहेब, राणीनं नगरातून पायी हिंडायचं नसतं, ते दासीचं लक्षण. मग काय करू ते तरी सांगा ना नीट. वसुंधरा आता वैतागली होती. फाल्गुन हसला. माझ्याकडे अशी कशी काय आज पायधू झाडली? आजोबा, तुमचा एका बाबतीत सल्ला हवा होता. कसल्या बाबतीत? आजोबा, मी आज महाराजांना राजमातेला भेटायला सांगितलं होतं. महाराज बाल्यावस्थेत आहेत म्हणून राजमातांनी राज्य त्यांच्या वतीनं चालवायला सुरुवात केली. पण आता काही महाराज बाल राहिलेले नाहीत, तरीही राज्य राजमाताच चालवित आहेत. मी महाराजांना म्हटलं होतं की एक एक खातं तुमच्या ताब्यात घ्यायला सुरुवात करा, पण राजमातांनी ते होऊ दिलं नाही. ठीक आहे राणीसाहेब, आता एक आजोबा आणि या नगरातील नागरिक म्हणून काय सांगतो ते नीट ऐका. पहिली गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षात काश्मीरच्या राज्याला जितकी स्थिरता लाभली आहे तितकी बहुधा गेल्या अनेक शतकात कधीच नव्हती. याचं श्रेय मी निश्चित राजमाता दिद्दा यांनाच देईन. जेव्हा त्या पहिल्यांदा विवाह करून या राज्यात आल्या तेव्हा त्यांनी पट्टर आणि चित्रलेखा म्हणजे माझी मुलगी आणि तुमची आत्या यांच्याशी सामना केला. पट्टराणीच्या विरोधात अशी एक पांगळी मुलगी होती जिला महाराज क्षेमगुप्तांना एका प्रकारे फसवून त्यांच्या गळ्यात बांधलं गेलं होतं. सगळेच त्यांच्या विरोधात होते, मी सुद्धा. पण या सगळ्यांच्या विरोधाला त्या पुरून उरल्या. इतकंच नाही, अत्यंत हुशारीने त्यांनी प्रत्येकाचा डाव उलटवला. तेव्हा मी ऐन उमेदीत होतो. माझ्या विचारात एक प्रकारचा गर्व होता. पण आता जेव्हा मी मागे वळून त्या काळाकडे बघतो तेव्हा मला त्यांचं आणि माझं सुद्धा वेगळंच स्वरूप दिसतं. प्रामाणिकपणे सांगायचं तर त्यापूर्वी काश्मीरच्या राज्यात माझ्या इतका हुशार कोणी नाही असा माझा समज होता. पण या राणीनं पदोपदी माझ्या चाली उलटवून माझं गर्वहरण केलं. मला इथून पळून जायला भाग पाडलं. ती अतिशय बुद्धिमान आहे, सुदैवी सुद्धा आहे. तिच्यापासून सांभाळून राहा. आजोबा, तुम्ही त्यांची भलावण का करता आहात? भलावण नाही बाळा, मी तुला वस्तुस्थिती समजावतोय. पहिलं म्हणजे त्यांची हुशारी, त्याचबरोबर त्यांच्यात दुर्गुणांची कमी नाही. ती अत्यंत हलक्या कानाची राणी आहे. गैर लोकांच्या सांगण्याला किंमत देऊन तिनं यशोधर आणि नरवांसारखे तिचे पाठीराखे गमावले. तिच्या चारित्र्याबद्दल कायम संशय राहिलाय. तिची सत्ता लालसा प्रचंड आहे. तिला बाजूला सारणं येरा गबाळ्याचं काम नाहीये. तिला जर महाराजांच्या हातात सत्ता द्यायची असेल तर ती स्वतःहून देईल, पण मला तसं वाटत नाही. पण तिनं कधी भावनेच्या भरात महाराजांना सत्ता दिलीच तर तिचा समूळ विनाश ताबडतोब करून टाक, अन्यथा ती परत येऊन सत्ता काबीज करील. ती सत्तेशिवाय राहू शकत नाही. पण मग आता राजमातेनं महाराजांना सत्ता द्यावी म्हणून मी काय करू? राजमातेनं त्याबद्दल महाराजांना काय सांगितलंय? त्यांनी महाराजांना राजमातांना भेटायला येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भेटीच्या वेळी उपस्थित राहायला सांगितलंय. उत्तम, त्याची आवश्यकता आहेच. महाराजांना म्हणावं, येणाऱ्या सर्व अहवालांना नीट समजून घ्या, किंबहुना राजमातेची परवानगी घेऊन तुम्ही स्वतः सुद्धा तेव्हा हजर राहत जा. प्रत्येक वार्ता, प्रत्येक अहवाल राज्यच करण्यासाठी महत्वाचाच असतो. कुठलाही अधिकारी अप्रामाणिक असू शकतो. जर वरिष्ठांची नजर नसेल तर ते राज्यासाठी घातक ठरतं.
राज्य ताब्यात घ्यायचं म्हणजे नुसती जमीन ताब्यात घ्यायची नसते. तिचं आणि तिथल्या नागरिकांचं संपूर्ण व्यवस्थापन राजाला पाहायचं असतं. तिथं घाई करून उपयोग नाही. महाराज अभिमन्यू यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहतोय. ते राजमात्रेच्या छत्राखालीच कायम राहिलेत. भांड आणि मूल झाकून ठेवून चमकत नसतं, त्याला बाहेर काढावंच लागतं. दुर्दैवानं राजमातांनी कधीच महाराज अभिमन्यू यांना बाहेर येऊ दिलं नाही. ते तुम्हालाच करावं लागेल. मग सध्या आम्ही काय करू? राज्याची माहिती करून घ्या. वर्षभर त्यात सहज जाईल. जितकी जास्त माहिती करून घ्याल तितकं अधिकाऱ्यांच्या आणि मंत्र्यांच्या अधिक संबंधात राहाल, तितकं राज्य चालवणं सोपं जाईल. जेव्हा तुमची तितकी तयारी होईल तेव्हा राजमातांकडून अधिकार तुमच्या हातात घेणं सोपं होईल. फाल्गुनचा निरोप घेऊन वसुंधरा निघून गेली. तिला फाल्गुनकडून बरंच काही कळलं होतं, पण हातात हातात अजून काहीच आलं नव्हतं. पण दिद्दाच्या हातातून सत्ता हिसकावून घेण्यासाठी काय करायला हवं आणि कुठला मार्ग चोखाळायला हवा याचं संपूर्ण मार्गदर्शन फाल्गुननं केलं होतं. वसुंधरा आता तेच करणार होती. अभिमन्यूला काहीही करून यासाठी राजी करायला हवं होतं. पण आता वसुंधरेला राज्य चालवायचं होतं. राजमातेच्या हातातलं बाहुलं बनून अभिमन्यूनं राहावं हे तिला मान्य नव्हतं. राजमाता दिद्दा आपल्याला सहजासहजी राज्य हाती घेऊ देणार नाही याची वसुंधरेला जाणीव होती. पण काहीही करून एक संधी जरी मिळाली तरी वसुंधरा आता ती हातातून जाऊ देणार नव्हती. वसुंधरेला हवी ती संधी लवकरच चालून आली. पुढल्याच आठवड्यात वसुंधरा जागी झाली. ती अस्वस्थ जाणीवेनं, अतिशय बेचैनी जाणवत होती. आपल्या खाण्यात असं काय आलं तिला कळत नव्हतं. तिला प्रचंड मळमळत होतं. उलटी येईल असं वाटत होतं पण येत नव्हती. तिनं अगदी घशात बोटं घालून प्रयत्न केला पण उलटी काय आली नाही. सकाळ झाली. उलटीची जाणीव काही कमी होत नव्हती. रोज सकाळी स्नान झाल्याबरोबर राजमातेकडे जाऊन वंदन करण्याचा राजमहालातला परिपाठ होता. पण आपल्याला अचानक तिथे उलटी झाली तर ते कसं वाटेल हा विचार वसुंधरेला भेडसावत होता. शेवटी तिनं आपली दासी सुचित्रा हिला राजमातेकडे पाठवलं. सुचित्रा राजमातेकडे गेली. प्रणाम राजमाता. हा ये सुचित्रा. काय झालं? सुनबाई कुठे आहेत? राजमाता राणीसाहेबांची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे ते येऊ शकत नाहीत. त्यांनी क्षमा करण्याची विनंती केली आहे. काय झालं मुलीला? राजमाता आज सकाळपासून त्यांना मळमळतंय, उलटीसारखी भावना होते आहे. का? काल खाण्यात काही आलं का? नाही राजमाता, किंबहुना काल रात्री त्यांनी फक्त दूध भात खाल्ला होता. काही खायची इच्छा नाही म्हणत होत्या. मी येते बघायला म्हणत दिद्दा उठली. वलगाला बरोबर घेऊन वसुंधरेकडे गेली. राजवैद्यांना पाचारण केलं गेलं. राजवैद्य आले. त्यांनी वसुंधरेचं मनगट हातात धरून तिची नाडी पाहिली, डोळे जीभ पाहिली. ते प्रसन्न झालेले दिसले. तपासणी चालू असताना राजमाता दिद्दा बाजूलाच उभी होती. आमच्या सुनबाईंना काय झालंय वैद्यराज? राजमातेने विचारलं. काळजीचं काहीच कारण नाही राजमाता, खुशीची खबर आहे. आपण आजी होणार आहात. वैद्यराज म्हणाले. राजमातेच्या आनंदाला उधाण आलं. वसुंधरा लाजली. प्रणाम करून राजवैद्य निघून गेले. आनंदाची बातमी आहे म्हणत दिद्दा वसुंधरेजवळ आली. सुनबाई चला राज्याला वारस द्या बरं का पहिल्याच वेळी म्हणत तिने वसुंधरेच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. कडाकड कानशिलावर बोटं मोडली. काही कसली इच्छा होत असली तर सांग बरं का? हो राजमाता, वसुंधरा म्हणाली. एक इच्छा अलीकडे खूप होतीये. कसली सांगा तरी. राज्य कसं चालतं हे समजून घ्यायची खूप इच्छा आहे. पण जेव्हा अधिकाऱ्यांना किंवा मंत्र्यांना भेटाल तेव्हा मी तिथे हजर असले तर चालेल? तिला होकार देण्यापलीकडे दिद्दाकडे काहीच तरणोपाय नव्हता. वसुंधरेचे दिवस भरत आले. 8वा महिना लागला. त्याबरोबर दिद्दानं वसुंधरेचा पिता कर्दमराज याला बोलावलं. कर्दमराज हा फाल्गुनचा पुत्र. पण फाल्गुन राज्यकारभारापासून दूर निघून गेल्यावर तो दिद्दाजवळ राहिला होता. त्याचं निवासस्थान श्रीनगरमध्येच होतं. प्रणाम राजमाता. त्यानं दिद्दाला अभिवादन केलं. या कर्दमराज, दिद्दा म्हणाली. कर्दमराज, वसुंधरा राणीसाहेब गरोदर आहेत. मुलीचं पहिलं बाळणपण माहेरी व्हावं हा रिवाज आहे. त्यामुळे तुम्ही तिला माहेरी घेऊन जाऊ शकता. अर्थात तुमची इच्छा असेल तरच. हेच तुमच्या कानावर घालायचं होतं म्हणूनच मी तुम्हाला बोलवलं होतं. आनंदानं राजमाता, तुम्ही स्वतःहून तिला माहेरी न्यायची आज्ञा दिलीत. आणखी काय पाहिजे? असं कसं कर्दमराज? शेवटी रिवाज पण काहीतरी असतातच ना. आणि कुठल्या विवाहित स्त्रीला माहेरी जायची इच्छा असणार नाही. आता आमचं सोडा, आमचं माहेरच इतकं दूर होतं की विवाह झाल्यावर कधी तिथे जाणं जमलंच नाही. पण वसुंधरेच्या सुदैवानं तिला ती अडचण नाहीये. घेऊन जा थोडे दिवस. मात्र आमची गृहशोभा घेऊन जाताय, जपून या. येताना आमच्या नातवाला घेऊन या. निश्चित राजमाता, कर्दमराज म्हणाला. आणि गरज असली किंवा नसली तरी अधूनमधून राजवैद्य येऊन वसुंधरेला तपासून जातील. त्यांना तपासू द्या. जी राजमाता.
रथ किंवा पालखी तुम्हाला जे वाहन तिला नेण्यासाठी योग्य वाटेल ते उपलब्ध करून जाईल. कधी न्यायला येत आहे तेवढं सांगा. मी येताना माझ्या रथातूनच आलो आहे राजमाता, त्यामुळे वसुंधरा राणी साहेबांची तयारी असली तर आज सुद्धा माघारी जाताना मी त्यांना घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे, त्यांना आज भेटायला गेला तरी काही अडचण असू नये, त्यांना विचारा. आणि त्यांची तयारी असली तर घेऊनच चला, माहेरच्या मंडळींना भेटून त्यांनाही बरं वाटेल. दिद्दानं वसुंधरेला आनंदानं माहेरी पाठवून दिलं. एक तर पहिलं बाळंतपण माहेरी करण्याचा रिवाज होताच, वर तिचं प्रत्येक वेळी हजर असणं राजमातेला तसंही त्रासदायकच वाटत होतं. वसुंधरा राज्याच्या कारभारात रस का घेते आहे हे न कळण्याइतकी दिद्दाकडे दूधखुळी नव्हती. वसुंधरा माहेरी गेली की एक तर तिचा राजकारणाशी संबंध तुटेल, आणि एकदा का ती मुलामध्ये गुरफटली की त्यानंतर राज्याच्या कामात नाक खुपसायला तिला वेळच मिळणार नाही. या दुहेरी विचारानं दिद्दानं तिला तात्काळ परवानगी दिली. कर्दमराजनं वसुंधरेच्या महालात आपण भेटायला आल्याचा निरोप पाठवला. अचानक कर्दमराज आपल्याला भेटायला आल्याचं कळताच वसुंधरेलाही आश्चर्य वाटलं. ती स्वतःच उठून बाहेर आली. या ना आबासाहेब, अचानक कसं काय येणं केलं, तिनं विचारलं. प्रणाम राणी सरकार, आपल्याला बाळणपणासाठी माहेरी घेऊन जाण्याबद्दल राजमाता दिद्दानी परवानगी दिली आहे, म्हणून मी तुम्हाला न्यायला आलोय. आज येत असाल तरी हरकत नाही. आज जर जमण्यातलं नसेल तर तुम्ही सांगाल तेव्हा नेण्यासाठी येईन. तुम्ही तुम्ही राजमातांकडे परवानगी मागितली? नाही राणी साहेब, त्यांनीच मला बोलवून घेऊन बाळणपणासाठी तुम्हाला माहेरी नेण्याची इच्छा आहे का म्हणून मी विचारलं. मी हो म्हटल्याबरोबर त्यांनी घेऊन जायची परवानगी दिली. राजमाता दिद्दानं आपल्याशी काहीही न बोलता आपल्याला माहेरी पाठवण्यासाठी का ठरवलं हे वसुंधरेलाही कळत होतं, पण तिचाही नाईलाज होता. माहेरी जाण्याची इच्छा जरी असली तरी त्या निमित्तानं राजमाता आपल्याला महालातून दूर करत आहे हे स्पष्ट होतं. थोड्या अनिच्छेनं ती माहेरी जायला निघाली. राणी वसुंधरा माहेरी निघून गेली. राजकारणावरच्या पटावरचं एक मोहर तात्पुरतं का होईना दिद्दानं दूर केलं होतं. आता अभिमन्यूला आपल्या पकडीत जखडून ठेवायची गरज होती. लवकरच वसुंधरेला 9वा महिना लागला. दिवसामागून दिवस चालले होते. अभिमन्यू आपल्या पत्नीच्या पहिल्या बाळंतपणाची आतुरतेने वाट पाहत होता. याच वेळी श्रीनगरमध्ये एक हेर वेगळीच खबर घेऊन राजमाता दिद्दाला भेटायला आला. प्रणाम राजमाता. प्रणाम, काय खबर आहे? राजमाता, मी लोहारींमध्ये असतो. लोहारींमध्ये सध्या बंड सदृश स्थिती झालेली आहे. उदयराज यांच्या विरुद्ध आपल्या दुसऱ्या बंधूंचा पुत्र विग्रहराज यानं बंड केलंय. त्यानं राजधानी लोहारींवर आपला ताबा मिळवलाय. आणि महाराज उदयराज, ते आपल्या परिवारासह लोहारींमधून पळून गेलेले आहेत. त्यांनी नगराच्या बाहेरून लढाई सुरू ठेवली, पण त्यांचं बळ कमी आहे. जयगुप्तच्या वागण्याला कंटाळलेली प्रजा त्यांच्या बाजूनं नाही. कदाचित त्यांना मारून तरी टाकलं जाईल किंवा तिथून पुरते हद्दपार तरी केले जातील. ठीक आहे, जे होईल ते मला कळवत राहा, दिद्दानं सांगितलं. आज्ञा राजमाता. प्रणाम करून तो निघून गेला. दिद्दा आता काळजीत पडली. उदयराज आणि जयगुप्त अभिमन्यूच्या विवाहाच्या वेळी जेव्हा श्रीनगरमध्ये आले होते तेव्हा सुद्धा त्यांच्या अनिर्बंध वागण्यानं दिद्दा मेटाकुटीला आली होती. त्यामुळे त्यांचं या वेळेचं वागणं ऐकून तिला आश्चर्य वाटलं नाही. पण जर त्यांना लोहारीन जिंकता आलं नाही तर ते काश्मीरमध्ये पळून येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आणि मग अशा परिस्थितीत त्यांना काश्मीरमध्ये ठेवून घेणं किंवा आश्रय नाकारणं दोन्ही धोकादायक ठरू शकत असतं. दिद्दाच्या अडचणीत एकामागून एक भर पडत होती. 3-4 दिवसात तिच्या कानावर कंपनीश रक्क यांच्याबद्दल बातमी घेऊन एक हरकारा आला. दिद्दा आणि अभिमन्यू दोघेही राजसभेत बसले होते. इतक्यात तो येऊन हजर झाला. प्रणाम महाराज. प्रणाम राजमाता. तो प्रणाम करून उभा राहिला. काय खबर आहे? राजमाता, कंपनीश रक्क जायबंदीत झालेत. काय झालं? राजमाता सैन्याला घेऊन कंपनीश राजपुरी जवळच्या भागात होते. राजपुरीमध्ये आपला मांडलिक राजा पृथ्वीपाल आहे. त्यानं त्यांच्या सैन्यासह अचानक आमच्यावर हल्ला चढवला. आपलाच मुलूक असल्यामुळे आपलं सैन्य बेसावत होतं. त्याच्या अचानक हल्ल्यात कंपनेशांवर जोर होता. कंपनेशांना या हल्ल्यातून वाचवून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात 500 सैनिक कामी आले. पण कंपनेश रक्क यांच्या उदरामध्ये भाल्याचा फाळ घुसून ते जखमी झाले. आणि आणि काही नाही राजमाता, मी निघालो तेव्हा जखम गंभीर असल्याचं वैद्यांनी सांगितलं होतं. त्याची कल्पना तुम्हाला द्यावी म्हणून मंत्री हंस यांनी मला तुमच्याकडे पाठवलं. अभिमन्यू मनातून हल्लेला स्पष्ट दिसत होता. तो काही बोलणार इतक्या दिद्दानं त्याला हातानं थांबण्याचा इशारा केला. ठीक आहे, चेहऱ्यावर काही दिसू न देता दिद्दा म्हणाली, परत तिकडे जा आणि काय होईल ते कळवत राहा. आज्ञा राजमाता. प्रणाम करून हरकारा निघून गेला. आईसाहेब, तुम्ही त्या शांतपणे सगळं कसं काय ऐकून घेतलं? अभिमन्यूनं विचारलं. महाराजे, कुठल्याही अनपेक्षित घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय हे शत्रूपर्यंत पोहोचतच राहत असतं. तुम्ही मनातून घाबरला असाल, खचला असाल,
तरी ते तुमच्या सैनिकांपर्यंत किंवा शत्रूपर्यंत पोहोचू द्यायचं नसतं. ते तुमच्या सैनिकांना कळलं तर त्यांची लढाईची इच्छा नाहीशी होऊ शकते आणि ते शत्रूला कळलं तर त्याचा जोश वाढतो. त्यामुळे राजानं आपली प्रतिक्रिया नेहमीच संयत ठेवावी लागते, हे कधी विसरू नका. पण जर रक्क उठला नाही यातून तर त्याला काहीतरी पर्याय तर उभा करावा लागणार होता. रक्क आणि एकांगी कधीच एकमेकाशी ताळमेळानं चालत नव्हते. रक्काच्या बरोबर तो कधी एकांगीना ठेवायचा नाही आणि जर त्याच्याबरोबर एकांगी असते तर आज प्राणघातक वार त्याच्यावर होऊच शकला नसता. दिद्दाला पुढचा कंपनी शोधताना त्याचे एकांगी बरोबर संबंध चांगले असावेत याबद्दल नीट शोध घेण्याची गरज होती. दुसऱ्या दिवशी कर्दमराज स्वतः मिठाई घेऊन राजमहालात हजर झाला. महाराणी वसुंधरा प्रसूत होऊन पुत्ररत्नाची प्राप्ती झाली होती. आनंदाची खबर घेऊन तो आला होता. राजमातेनं हा आनंद मनवण्यासाठी कर्दमराजच्या जहागिरीत वाढ केली. मुलाचं नाव नंदीगुप्त ठेवायला सांगितलं. युवराज नंदीगुप्त आपल्या आजोळी आनंदात राहू लागला. कर्दमराजच्या घरी जाऊन दिद्दानं आपल्या नातवाला पाहिलं. लवकरात लवकर त्याला राजमहालात घेऊन यायला कर्दमराजला सांगितलं. वयाच्या 40व्या दिवशी राजपुत्र नंदीगुप्त आपल्या हक्काच्या राजवाड्यात परत आला. तो यायच्या दिवशीच तो राजमहालात येऊन पोहोचण्याच्या जेमतेम अर्धी घटका आधी कंपनीच रक्कम मरण पावल्याची बातमी राजमहालात येऊन पोहोचली. जरी कंपनीच रक्क स्वतः फारसा कार्यक्षम नव्हता तरी काश्मीरचं राज्य रक्काच्या मृत्यूमुळे थोडं डळमळीत झालंच होतं. रक्काची सर्वात मोठी उपलब्धी ही होती की त्यांनी काश्मीरच्या सैन्यातील सर्व घटकांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवलं होतं. एकांगी, तंत्रीण आणि राजसेनेतले इतर सैनिक हे काश्मीरच्या सैन्याचे 3 प्रमुख भाग होते. रक्काच्या अधिकाराला हे तिन्ही भाग मानत होते. याच कारणासाठी दिद्दानं कधी रक्काला आपल्या पदावरून हटवलं नव्हतं. पण रक्काच्या मृत्यूनंतर मात्र या 3 भागातील दुवाच निखळला. तिघांपैकी कुणालाच दुसऱ्या भागाचा माणूस कंपनीश होणं मान्य नव्हतं. काश्मीर पुढचे प्रश्न पुन्हा वाढायला लागले होते. यात भर म्हणून की काय, लोहारींमध्ये विग्रहराज आणि उदयराज या चुलता पुतण्यातला संघर्ष पुन्हा पुन्हा वाढायला लागला होता. उदयराज हा दिद्दाचा थोरला भाऊ. मधल्या भावाच्या मुलानं विग्रहराजनं त्याला जर राज्यावरून हुसकावून लावून लोहारींचं सिंहासन बळकावलं होतं. तो स्वतः राजा झाला होता. पुढे काय झालं पाहूया पुढच्या भागामध्ये. हा भाग इथेच थांबूया. ऐकत राहा चरणहित. धन्यवाद.